दिवस उगवला. नेहमीप्रमाणे बिभीषण कदम आपल्या शेतात जायला तयार झाले. सोबत त्यांची पत्नी सुद्धा होती. आपली बैलगाडी घेऊन ते शेताकडे निघाले होते. बैलगाडी ओढणारे राजा आणि परधान्या बैल दुडक्या चालीने पळत होते. शेतात पोहोचल्यावर बिभीषण कदम आणि त्यांची पत्नी शेतात काम करू लागले. राजा बैल आणि परधान्या बैल बाजूलाच चरू लागले. काही वेळ झाला असेल नसेल तोच वातावरण अचानक बदलले. विजा कडाडू लागल्या आणि बघता बघता पाऊस कोसळू लागला. विजांचा कडकडाट एवढा होता की त्यांचा आवाज ऐकून छाती धस्स होत होते. शेतात काम करणाऱ्या बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नीला काही कळण्याअगोदर काडकन आवाज करत वीज त्यांच्या अंगावर कोसळली. बाजूला चरणाऱ्या राजाने हे दृश्य पाहिले आणि तो इमानी बैल धावतच आपल्या मालक आणि मालकिनी जवळ आला. ते दोघेही वीज अंगावर कोसळल्याने बेशुद्ध झाले होते. त्यांची हालचाल होत नव्हती. निपचित पडलेल्या आपल्या मालकाकडे बघत राजा हंबरडा फोडत उभा होता. तो त्यांना उठवू पाहत होता, पण बेशुद्ध मालक आणि मालकीन त्याच्या हंबरड्याला प्रतिसाद देत नव्हते. राजा बिचारा मुकाजीव. त्याला काय करावे ते कळत नव्हते. आपले मालक संकटात आहेत हे त्याला समजले होते, पण तो कुणाला मदतीला बोलावू शकत नव्हता की तो कुणाला हाका मारू शकत नव्हता. तो फक्त जोर जोराने हंबरत मालकाला उठवण्याचा प्रयत्न करत होता. मध्येच काही वेळ गेला आणि पावसाचे पाणी मालक आणि मालकिनीच्या अंगाला लागले. तसे मालक शुद्धीवर आले. त्यांनी इकडे तिकडे पाहिले आणि त्यांना आपल्यावर ओढवलेल्या संकटाची कल्पना आली. वीज कोसळून पोळलेले शरीर सांभाळत ते कसे बसे चाकाला धरून गाडीत चढले. शुद्धीवर आलेल्या आपल्या जखमी पत्नीलाही आधार देत त्यांनी गाडीत घेतले आणि मदतीसाठी त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. बाजूलाच त्यांचा राजा बैल डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे बघत थांबरत होता. आपल्या इमानी राजा बैलाकडे बघत बिभीषण कदम यांनी त्याला आर्त साद घालत फक्त एवढेच म्हटले, राजा, अरे चलतो का? आपल्या मालकाचा व्याकुळ आवाज ऐकून तो मुकाजीव गहिवरला. मग क्षणाचाही विलंब न लावता राजा बैलगाडी ओढायला सज्ज झाला. पण आता त्याच्या पुढे एक प्रश्न होता. बैलगाडीचे जू त्याच्या मानेवर ठेवणार कोण? त्याला जुपणी घालणार कोण? प्रसंग बाका होता. मालक मालकिनीला वाचवणे गरजेचे होते. मग राजाने मागचा पुढचा विचार न करता आपले पुढचे पाय दुमडले आणि गुडघ्यावर होऊन चिखलात रोवलेलं बैलगाडीचं जू उचलून त्याने आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतले. राजाची मालकाला वाचवण्याची ही धडपड बघून बाजूलाच चरणारा परधान्या सुद्धा त्याच्या मदतीला धावला. त्यानेही मान वाकवून बैलगाडीचे जू आपल्या खांद्यावर घेतले. राजा आणि परधान्याने आपल्या मालक आणि मालकिनीसाठी स्वतः बैलगाडीचे जू मानेवर घेतले होते. अशा वेळी त्यांच्या गळ्यात ना झुपणी होती ना त्यांच्या मालकाच्या हातात कासरा. मालक आणि मालकीन तर विव्हळत गाडीच्या साट्यात पडलेले होते. दोन्ही बैलांनी मग वेळ न दवडता बैलगाडी घराच्या दिशेने ओढायला सुरुवात केली. शेतापासून घरापर्यंतचे तब्बल 3 किलोमीटरचे अंतर भर पावसात या बैलांनी कोणाच्या मदतीशिवाय सुखरूप काढले आणि ते आपल्या मालक आणि मालकिनीला सुखरूप घराच्या अंगणात घेऊन आले. अंगणात पोचताच दोन्ही बैलांनी हंबरायला सुरुवात केली. त्यांचा तो हंबरडा ऐकून बिभीषण कदम यांचा मुलगा बाहेर आला. बाहेर येऊन बघतो तर काय, अंगणात राजा आणि परधान्या बैलगाडी घेऊन हंबरत उभे आहेत. त्यांच्या झुपण्या तशाच लटकत असलेल्या, कासरा जमिनीवर लोळत असलेला आणि गाडीच्या साट्यात आई बाबा जखमी अवस्थेत पडून असलेले. मुलगा बावरला, पण स्वतःला सावरत त्याने भराभर निर्णय घेतले. आईबाबांना तातडीने दवाखान्यात नेले आणि वेळेवर त्यांच्यावर उपचार सुरू केले. वेळेत उपचार मिळाल्याने बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नीचा धोका टळला. घरापासून 3 किलोमीटर दूर असणाऱ्या शेतात कडाडणाऱ्या विजा आणि पावसात मदतीला कुणीही नसताना राजा आणि परधान्याने मालक आणि मालकिनीला वाचवण्यासाठी जे काही केले ते खरोखर अविश्वसनीय होते. असे काम मुख्य प्राणीच करू जाणे. केवळ स्वामीनिष्ठेच्या जोरावर या बैलांनी आपल्या मालक आणि मालकिनीला जीवदान दिले होते.